हिस्टॉलॉजी किंवा टीएस आपण पाहिलं. हिस्टॉलॉजी means that is called as a TS of ovary. TS of ovary. See, here we can say that histologically ovary it is divided into two parts. Histologically ovary it is divided into two parts. It is divided into two parts. See, these two parts, they are outer part it is called as a cortex and inner part it is called as medulla. म्हणजे जसं आपण किडनीचा सेक्शन घेतो, किडनीचा सेक्शन घेतल्यानंतर आपण पाहिलं की किडनीचा बाह्य भाग कॉर्टेक्स आहे, इनर भाग मेड्युला आहे. ॲड्रिनल ग्लँडचा आपण सेक्शन घेतला, बाह्य भागाला आपण कॉर्टेक्स म्हणतो आणि जो आतील भाग आहे याला आपण मेड्युला म्हणतो. तसं जेव्हा आपण ओव्हरीचा सेक्शन घेतो तेव्हा ओव्हरी दोन डिस्टिंक्ट पार्ट दाखवते, दोन डिस्टिंक्ट रिजन आपल्याला याच्यामध्ये मिळत आहे. एक पहिला म्हणजे आउटर पार्ट जो आहे, आउटर यालाच आपण पेरिफेरल पार्ट म्हणतो. आउटर और पेरिफेरल पार्ट इट इज कॉल्ड ॲज अ कॉर्टेक्स अँड इनर और मिडल पार्ट इट इज कॉल्ड ॲज मेड्युला. आता हा जो सगळा पार्ट दिसतो याला आपण कॉर्टेक्स रिजन म्हणतो आणि हा जो आतला भाग आहे याला आपण काय म्हणतो, मेड्युला म्हणतो. म्हणजे सेक्शन घेतला किंवा टीएस मध्ये ओरी इट शोज टू डिस्टिंक्ट रिजन और हिस्टोलॉजिकली ओरी इट इज डिवाइडेड इनटू टू पार्ट, आउटर कॉर्टेक्स, इनर मेड्युला. आउटर पार्टलाच आपण पेरिफेरल पार्ट म्हणतो, इनर पार्टला आपण मेड्युला म्हणतो. अनदर पॉइंट इज दॅट हिअर वी कॅन से दॅट each ovary it is solid. each ovary it is solid. प्रत्येक ओव्हरी सॉलिड आहे. सॉलिड आहे म्हणजे आतल्या बाजूने पूर्णपणे भरीव आहे. ही सॉलिड काय याचं कारण असे कसे, इट कंटेन ब्लड वेसल्स, इट कंटेन ब्लड वेसल्स, then it contain nerve fibers and it also contain connective tissue, and this entire structure it is called as stroma or this one is called as matrix. दुसरा मुद्दा क्लिअर करून घ्या. आपण काय म्हणतोय की each ovary it is solid. सॉलिड म्हणजे आतल्या बाजूने पूर्णपणे भरीव आहे. याचं कारण it is made up of blood vessel, nerve fibers as well as connective tissue आणि हे जे एंटायर स्ट्रक्चर आहे याला एक टर्म आपण वापरतो ते म्हणजे स्ट्रोमा किंवा मॅट्रिक्स. स्ट्रोमा किंवा मॅट्रिक्स. आणखी एक मुद्दा, से द कनेक्टिव्ह टिश्यू फ्रॉम कॉर्टेक्स और वी कॅन से दॅट कॉर्टेक्स हॅज रेटिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू, रेटिक्युलर connective tissue and medulla, this one is having areolar connective tissue. It is having areolar connective tissue. म्हणजे ओव्हरीच्या बाह्य भागामध्ये कॉर्टेक्स मध्ये जो कनेक्टिव्ह टिश्यू आहे त्याला आपण रेटिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतो आणि जो मिडल भाग आहे किंवा जो इनर पार्ट आहे याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. आता हे तीन मुद्दे क्लिअर झाले. एक म्हणजे ओव्हरीचे दोन डिस्टिंक्ट पार्ट, आउटर कॉर्टेक्स, इनर मेड्युला. दुसरा, प्रत्येक ओव्हरी सॉलिड आहे. याचं कारण त्याच्यामध्ये ब्लड वेसल आहेत, नर्व फायबर्स आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. या सगळ्याला मिळून आपण एक कनेक्टिव्ह टर्म वापरतो. ही कलेक्टिव्ह टर्म म्हणजे स्ट्रोमा किंवा मॅट्रिक्स. दुसरा मुद्दा आपण काय पाहिला की हा जो कॉर्टेक्स रिजन आहे, आउटर रिजन आहे, दिस कॉर्टेक्स रिजन it shows reticular connective tissue and medulla means inner region, it shows areolar connective tissue. Then next point is that this cortex region it is having large number of ovarian follicle or Graafian follicle. See, cortex has large number of ovarian follicles, ovarian, or these are also called as Graafian follicles. These are called as Graafian follicles. आता हे जे सगळे ओव्हरियन फॉलिकल म्हणा किंवा ग्रॅफियन फॉलिकल म्हणा हे ओव्हरीच्या कुठल्या रिजन मध्ये आहेत, कॉर्टेक्स रिजन मध्ये, ओव्हरीच्या बाह्य भागामध्ये आहेत. आता यांना ओव्हरियन फॉलिकल म्हणजे कप्पे असतात आणि या प्रत्येक कप्प्यामध्ये एक एक किंवा ओव्हम असतो. म्हणजे हे इमॅच्युअर फॉलिकल्स असतात आणि त्याच्या आतल्या बाजूचं एक सुद्धा काय होते,
इमॅच्युअर होते. मेस्टिवल सायकलमध्ये ज्याचा नंबर लागेल तो फॉलिकल मॅच्युअर होतो, त्याच्या आतल्या बाजूला असणारं एक किंवा ओव्हम मॅच्युअर होतं. त्याचा नंबर लागत नाही तोपर्यंत हे काय असतात, इमॅच्युअर असतात. आणि असे इमॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकल्स किंवा ओव्हरियन फॉलिकल हे ओव्हरीच्या कॉर्टेक्स रिजनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये एकच फॉलिकल मॅच्युअर होणार आणि त्याच्या आतमध्ये असणारं एक किंवा ओव्हम मॅच्युअर होणार. आता यांना आपण काय म्हणतोय, आता आपला मुद्दा आहे की कॉर्टेक्स रिजन मध्ये ओव्हरियन फॉलिकल किंवा ग्रॅफियन फॉलिकल आहे. आता यांना ओव्हरियन फॉलिकल का म्हणतो, दे आर प्रेझेंट इन ओव्हरी. आणि यांना आपण ग्रॅफियन फॉलिकल का म्हणतो, रिझन इज दॅट दे वेर डिस्कवर्ड बाय डच सायंटिस्ट रेग्नियर डी ग्राफ. डी ग्राफने डिस्कवर केले म्हणून यांना आपण काय म्हणलो, ग्रॅफियन फॉलिकल. चला आपला मूळ मुद्दा घेऊन पुढे जाऊयात. तो म्हणजे ओव्हरीच्या कॉर्टेक्स रिजन मध्ये असंख्य ओव्हरियन फॉलिकल्स आहेत किंवा ग्रॅफियन फॉलिकल्स आहेत. ओव्हरियन फॉलिकल किंवा ग्रॅफियन फॉलिकल. आणि हे जे ओव्हरियन किंवा ग्रॅफियन फॉलिकल्स आहेत, दे आर फाउंड इन different stages of development. They are found in different stages of development. आता याच्यामध्ये बघा, सुरुवातीला ऍक्च्युअल होतं काय, इनिशियली जर आपण पाहिलं. आता बघा, हा ओव्हरीचा कॉर्टेक्स रिजन आहे. कॉर्टेक्स रिजन जो आहे, एक्सटर्नली इट इज लाईन बाय जर्मिनल इपिथेलियम अँड इंटरनली इट इज लाईन बाय अ लेयर ऑफ ट्युनिका अल्ब्युजिनिया. म्हणजे कॉर्टेक्सच्या बाह्य भागामध्ये जर्मिनल इपिथेलियम आहे आणि आतल्या बाजूने ट्युनिका अल्ब्युजिनिया आहे. बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शनला आपण आणखी एक टर्म वापरतो, सेक्शुअल रिप्रोडक्शन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज जर्मिनल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज जर्मिनल रिप्रोडक्शन. याचं कारण असं आहे की आपण पाहिलं की स्पर्म जे आहे, हे स्पर्म जर्मिनल सेल पासून तयार होतात. त्याला आपण प्रायमॉर्डियल जर्म सेल म्हणतो किंवा प्रायमरी जर्मिनल सेल म्हणतो. म्हणजे जर्मिनल सेल पासून स्पर्म तयार होतात. तसं जर्मिनल सेल किंवा जर्म सेल पासून एक किंवा ओव्हम तयार होतो. म्हणून सेक्शुअल रिप्रोडक्शनला आपण काय म्हणतो, जर्मिनल रिप्रोडक्शन असे म्हणतो. मुद्दा आपला असा चालला होता की कॉर्टेक्सच्या बाह्य बाजूला जर्मिनल इपिथेलियम आहे. इंटरनली इट इज लाईन बाय ट्युनिका अल्ब्युजिनिया. Initially what happens, group of germinal cell, they form egg nest. Group of germinal cell, they form egg nest. This egg nest, it changes into primary follicle. Then primary follicle changes into secondary follicle, and finally this secondary follicle changes into mature graphian follicle. Mature graphian follicle. तर आता आपला जो मुद्दा होता की ओव्हरीच्या कॉर्टेक्स रिजन मध्ये असंख्य प्रमाणात ओव्हरियन किंवा ग्रॅफियन फॉलिकल आहेत. अँड दीज फॉलिकल दे आर फाउंड इन डिफरंट स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. आता याच्या ज्या डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत, याच्यामध्ये बघा, सी फर्स्ट वन दॅट इज कॉल्ड ॲज प्रायमरी फॉलिकल्स. प्रायमरी फॉलिकल, देन secondary follicle, and third one that is called as mature graphian follicle. Mature graphian follicle या तीन डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत. परत एकदा बघा रे, आपण काय म्हणलो की इन कॉर्टेक्स रिजन follicles they are found in different stages of development. These stages they are primary follicle. Here this follicle it is surrounded by only one layer of follicular cell. Surrounded by only one layer of follicular cell. It is surrounded by two layers of follicular cell, and this mature graphian follicle it is surrounded by many layers of follicular cell. म्हणजे हे जे तिन्ही फॉलिकल आहेत, they are surrounded by follicular cells. They are surrounded by follicular cell. म्हणजे प्रायमरी फॉलिकलच्या भोवती फॉलिक्युलर सेलची एकच लेयर आहे. सेकंडरी फॉलिकल मध्ये फॉलिक्युलर सेलच्या दोन लेयर आहेत. आणि मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकल इट इज सराउंडेड बाय मेनी लेयर्स ऑफ फॉलिक्युलर सेल. हा मुद्दा क्लिअर झाला. दुसरा बघा, ईच ग्रॅफियन फॉलिकल
इट इज हॅव्हिंग सेंट्रली प्लेस्ड डेव्हलपिंग ओव्हम आहे. सेम each follicle has centrally placed developing ovum. It is having centrally placed developing ovum. प्रत्येक फॉलिकल मध्ये काय हा सेंट्रल पोझिशनला डेव्हलपिंग ओव्हम असतो, यालाच आपण एग असं सुद्धा म्हणतो. म्हणजे each follicle it is having centrally placed developing egg or ovum. आता दुसरी गोष्ट, हे ज्या फॉलिक्युलर सेल्स आहेत, फॉलिक्युलर सेल these are endocrine cells or they are endocrine in nature, and when we say they are endocrine in nature, these follicular cell they secrete a hormone that is called as estrogen hormone. गंमत बघा, आतापर्यंत आपण काय म्हणलो होतो की फिमेल मध्ये दोन सेक्स हार्मोन आहे, एक म्हणजे एस्ट्रोजन, दुसरं म्हणजे प्रोजेस्टेरॉन. आणि आपण काय पाहिलं की हे जे दोन्ही हार्मोन आहेत हे ओव्हरी मधनं सिक्रेट होतात. आता ऍक्च्युअल एस्ट्रोजन हार्मोन जे आहे हे आता आपल्याला समजलं की इट इज सिक्रेटेड बाय फॉलिक्युलर सेल. आणि फॉलिक्युलर सेल कुठे? ग्रॅपियन फॉलिकल किंवा ओव्हरियन फॉलिकलच्या भोवती. मग या ज्या फॉलिक्युलर सेल्स आहेत एंडोक्राइन नेचर आहे यांचं. एंडोक्राइन नेचर म्हटलं की कुठलं ना कुठलं हार्मोन त्यांनी सिक्रेट केलं पाहिजे. तसं या एंडोक्राइन सेल म्हणजे फॉलिक्युलर सेल दे सिक्रेट हार्मोन दॅट इज कॉल्ड ॲज एस्ट्रोजन. तर या परत मूळ मुद्द्याकडे या. आतापर्यंत आपण पाहिलं प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल आणि मॅच्युअर ग्रॅपियन फॉलिकल. प्रत्येक फॉलिकलच्या भोवती फॉलिक्युलर सेल आहेत, त्याच्यामधनं एस्ट्रोजन हार्मोन सिक्रेट होतं हेही आपण पाहिलं. आणि प्रत्येक फॉलिकलमध्ये सेंट्रली प्लेस्ड डेव्हलपिंग ओव्हम आहे. आता हा मॅच्युअर ग्रॅपियन फॉलिकल आहे. हा जो मॅच्युअर ग्रॅपियन फॉलिकल आहे, सी दिस मॅच्युअर ग्रॅपियन फॉलिकल it moves to the surface of ovary. It moves, or this one is carried. It is carried to surface of ovary. Under the influence of hormone. This is called as follicle stimulating hormone. एकदा का ग्रॅपियन फॉलिकल किंवा ओव्हरियन फॉलिकल मॅच्युअर झाला का फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन काय करतो, याला ओव्हरीच्या सरफेसवरती घेऊन येतो. ओव्हरीच्या सरफेसवरती म्हणजे कुठे? ओव्हरीच्या पृष्ठभागावरती घेऊन येतो. आता एकदा का तो ओव्हरीच्या सरफेसवरती आला का मग हा जो ग्रॅपियन फॉलिकल आहे, नाउ हिअर वी कॅन से दॅट मॅच्युअर ग्रॅपियन फॉलिकल ruptures under the influence of hormone that is called as luteinizing hormone. म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनने मॅच्युअर ग्रॅपियन फॉलिकल ओव्हरीच्या सरफेसवरती आणला, याचं काम संपलं. नंतर दुसरं गोनॅडोट्रॉपिक हार्मोन आहे, त्याला आपण ल्युटेनायझिंग हार्मोन म्हणतो. कुठलं? ल्युटेनायझिंग हार्मोन. मग ल्युटेनायझिंग हार्मोन काय करणार? या ग्रॅपियन फॉलिकलला टॉर्चर करणार. याला टॉर्चर केलं का मॅच्युअर ग्रॅपियन फॉलिकल काय होतो? रप्चर होतो. रप्चर झाल्यानंतर याच्यामधनं काय होते? एग रिलीज होते. काय होते? एग रिलीज होते. आणि मग ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज ओव्हुलेशन. बघा फिमेलमध्ये एग कधी रिलीज होते? फिमेलमध्ये एग मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी रिलीज होते. म्हणजे समजा जर मेन्स्ट्रुअल सायकल 1 तारखेला सुरू झाली तर 14 तारखेला एग रिलीज होणार, म्हणजे ओव्हुलेशन होणार म्हणजे होणारच. आलं लक्षामध्ये? हा मेन्स्ट्रुअल सायकल मागे पुढे झाली तर तो भाग वेगळा. तरी पण 14व्या दिवशी काय होणार? ओव्हुलेशन होणार, एग रिलीज होणार. म्हणजे बघा कुणामुळे एग रिलीज झालं? या ल्युटेनायझिंग हार्मोनने मॅच्युअर ग्रॅपियन फॉलिकलला टॉर्चर केलं. टॉर्चर केलं म्हणजे त्याला काय केलं? टॉर्चर केल्यामुळे तो रप्चर झाला, याच्यामधनं एग रिलीज झालं. याला आपण काय म्हणतो? ओव्हुलेशन म्हणतो. काय म्हणतो? ओव्हुलेशन म्हणतो. आता टॉर्चर करणं म्हणजे कसं? जसं एक तुम्हाला कॉमन एक्झाम्पल सांगतो की एखादं कुत्रं जर बसलेलं असेल, रस्त्याला बसलेला असेल, आपण काय करतो? त्याच्या शेपटीवरती पाय वगैरे देतो किंवा त्याला लांबून काय करतो? खडे मारतो. मग काही वेळाने काय होतं? एक तर ते आपल्या अंगावर धावून येईल, नाही तर उठून जाईल. आपण त्याला टॉर्चर केलं. तसं ल्युटेनायझिंग हार्मोन काय करते? याला टॉर्चर करते.
याला टॉर्चर केलं का हा रप्चर होतो. रप्चर झाला का याच्यामधनं काय होते, एग रिलीज होते. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ओव्हुलेशन म्हणतो. इथे बघा हा ग्रॅपियन फॉलिकल रप्चर झाला, एग इथं काय झाले, रिलीज झालं. आता याच्यामधनं एग रिलीज झालं का हा जो ग्रॅपियन फॉलिकल आहे याला आपण रप्चर्ड फॉलिकल म्हणतो किंवा यालाच आपण काय म्हणतो, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एम्प्टी फॉलिकल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एम्प्टी फॉलिकल. कारण आता याच्यामधनं एक बाहेर आले, एक डिस्चार्ज झाले, एक रिलीज झाले, हा एम्प्टी म्हणजे रप्चर्ड फॉलिकल किंवा याला आपण एम्प्टी फॉलिकल म्हणतो. आता हा रप्चर कुणामुळे झालाय, ल्युटेनायझिंग हार्मोनमुळे. कुणामुळे, ल्युटेनायझिंग हार्मोनमुळे. मग ल्युटेनायझिंग हार्मोन काय करतो, याच्या ज्या रप्चर्ड सेल आहेत त्या रिअरेंज करतो आणि परत याच्यापासून काय करतो, एक टेम्पररी एल्लोइस मास तयार करतो. हे टेम्पररी एल्लोइस मास म्हणजे कॉर्पस ल्युटियम आहे. कॉर्पस ल्युटियम. माझं म्हणणं तुमच्या लक्षात येते का, याला रप्चर कुणी केलं, ल्युटेनायझिंग हार्मोनने. मग ल्युटेनायझिंग हार्मोन याच्यामधल्या सेल नव्यानं रिअरेंज करतो. जे शेवटी त्यानं रप्चर केलंय म्हणजे समजूत घालण्याचं काम सुद्धा त्याचंच आहे. मग हा ग्रॅपियन फॉलिकल काय होतो, याचे जे रप्चर झालेले जे सेल आहेत ल्युटेनायझिंग हार्मोन काय करतो, नव्यानं रिअरेंज करतो आणि मग याच्यापासून एक काय होते, टेम्पररी एल्लोइस मास तयार होते. हे टेम्पररी एल्लोइस मास म्हणजे याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज कॉर्पस ल्युटियम. इट इज कॉल्ड ॲज कॉर्पस ल्युटियम. से under influence, again under influence of luteinizing hormone, say ruptured follicle is converted into temporary yellow gland or temporary yellow mass. This called as corpus luteum. It is called as corpus luteum. Corpus luteum हे टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड आहे. टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड याला आपण का म्हणतो, जर फर्टिलायझेशन झालं तर कॉर्पस ल्युटियम रिमेन्स ॲज इट इज, सिक्रेट प्रोजेस्टेरॉन. काय सिक्रेट करते कॉर्पस ल्युटियम, इट सिक्रेट प्रोजेस्टेरॉन. बघा आपलं म्हणणं आहे की कॉर्पस ल्युटियम ही टेम्पररी येल्लो मास आहे किंवा टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड आहे. याच्यामधनं प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेट होते आणि याला टेम्पररी का म्हणायचं, जर फर्टिलायझेशन झालं तर हा कॉर्पस ल्युटियम ॲज इट इज राहतो. इट रिमेन्स ॲज इट इज अँड इट सिक्रेट प्रोजेस्टेरॉन हार्मोन. बट इफ fertilization does not takes place, then what happen, say this corpus luteum, it changes into white mass and this white mass it is called as corpus albicans. And presence of corpus albicans in ovary, it indicate failure of fertilization. म्हणजे थोडक्यामध्ये एकच आहे, फर्टिलायझेशन झालं तर कॉर्पस ल्युटियम ॲज इट इज राहतो, जसेला तसा राहतो, प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेट करतो. आणि जर फर्टिलायझेशन झालं नाही तर हा कॉर्पस ल्युटियम व्हाईट मासमध्ये कन्वर्ट होतो. हे व्हाईट मास म्हणजे याला आपण कॉर्पस अल्बिकन्स म्हणतो. आणि कॉर्पस अल्बिकन्स जे आहे जर ओव्हरीमध्ये तयार झालं तर समजायचं fertilization has failed. Means the fate of corpus luteum depends upon the whether fertilization takes place or not. So this is about the histological structure of ovary or TS of ovary. परत आणखी एकदा बघा, 2 मिनिटांमध्ये सांगतो. बघा आपण जर ओव्हरीचा सेक्शन घेतला तर सेक्शनमध्ये आपल्याला 2 पार्ट क्लिअर दिसतात. जो बाह्य भाग आहे तो कॉर्टेक्स आणि आतील भाग जो आहे त्याला आपण मेड्युला म्हणतो. कॉर्टेक्स म्हणजे ओव्हरीचा बाह्य भाग, मेड्युला म्हणजे ओव्हरीचा आतील भाग. दुसरा मुद्दा आपण पाहिला की प्रत्येक ओव्हरी, ईच ओव्हरी इट इज सॉलिड, आतल्या बाजूने पूर्णपणे भरीव आहे. याचं कारण की इट इज हॅव्हिंग ब्लड वेसल्स, इट कंटेन नर्व फायबर्स, इट कंटेन कनेक्टिव्ह टिश्यू.
मग ब्लड वेसल, नर्व फायबर, कनेक्टिव्ह टिश्यू, याला कनेक्टिव्ह एक टर्म आपण वापरतो. ही कलेक्टिव्ह टर्म म्हणजे स्ट्रोमा किंवा मॅट्रिक्स. दुसरा मुद्दा काय पाहिला आपण की कॉर्टेक्स मध्ये जो कनेक्टिव्ह टिश्यू आहे तो रेटिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू आहे आणि मेड्युला मध्ये जो कनेक्टिव्ह टिश्यू आहे तो एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू आहे. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं की ओव्हरीचा जो कॉर्टेक्स रिजन आहे याच्या बाह्य भागामध्ये म्हणजे एक्सटर्नली इट इज लाईन बाय जर्मिनल इपिथेलियम, इंटरनली इट इज लाईन बाय ट्युनिका अल्ब्युजिनिया. सुरुवातीला काय होतं, या जर्मिनल सेल एकत्र येऊन एक नेस्ट तयार होते. नंतर एक नेस्ट चेंजेस इनटू प्रायमरी फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल इनटू सेकंडरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल इनटू मॅच्युअर ग्रॅपियन फॉलिकल. आता प्रायमरी फॉलिकल का म्हणलो तर याच्या भोवती फॉलिक्युलर सेलची एकच लेयर आहे. सेकंडरी फॉलिकल का म्हणलो, फॉलिक्युलर सेलच्या दोन लेयर आहे. आणि मॅच्युअर ग्रॅपियन फॉलिकल का म्हणायचं तर याच्यामध्ये फॉलिक्युलर सेलच्या असंख्य लेयर आहे. दुसरी गोष्ट आपण काय पाहिलं की या ज्या फॉलिक्युलर सेल आहे त्या एंडोक्राइन आहेत, म्हणजे हार्मोन सिक्रेट करतात. कुठला हार्मोन, इस्ट्रोजन हार्मोन. कुठलं, इस्ट्रोजन हार्मोन. दुसरा मुद्दा आपण पाहिला की प्रत्येक फॉलिकल मध्ये सेंट्रली प्लेस्ड डेव्हलपिंग ओवम आहे. काय, सेंट्रली प्लेस्ड डेव्हलपिंग ओवम. आता हा जो मॅच्युअर ग्रॅपियन फॉलिकल आहे, दिस मॅच्युअर ग्रॅपियन फॉलिकल मूव्स or it is carried to the surface of ovary under the influence of hormone follicle stimulating hormone. म्हणजे ओव्हरीच्या पृष्ठभागावरती हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन काय करतो, याला घेऊन येतो. एकदा ओव्हरीच्या पृष्ठभागावरती आणून सोडलं की याचा रोल संपला. नंतर रोल सुरू होतो ल्युटेनायझिंग हार्मोनचा. मग अंडर इन्फ्लुएन्स ऑफ ल्युटेनायझिंग हार्मोन दिस मॅच्युअर ग्रॅपियन फॉलिकल रप्चर्स, एग इट इज रिलीज. दिस प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज ओव्हुलेशन. आता एकदा का याच्यामधनं एक बाहेर पडलं का हा फॉलिकल एम्प्टी झाला, याला आपण रप्चर्ड फॉलिकल किंवा एम्प्टी फॉलिकल असे म्हणतो. मग आता हाच ल्युटेनायझिंग हार्मोन काय करतो, या रप्चर्ड किंवा एम्प्टी फॉलिकलच्या सेल नव्यानं रिअरेंज करतो आणि त्याच्यापासून एक टेम्पररी येल्लो मास तयार होते, एक टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड तयार होते. ही टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड म्हणजे याला आपण म्हणतो कॉर्पस ल्युटियम. आणि कॉर्पस ल्युटियम मधनं एक हार्मोन सिक्रेट होतं, याला आपण काय म्हणतो, प्रोजेस्टेरॉन. आलं लक्षात. म्हणजे बघा आतापर्यंत ढोबळ मानाने आपलं चाललं होतं की ओव्हरी सिक्रेट टू हार्मोन इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. आता आपल्याला लक्षात आलं की इस्ट्रोजन हार्मोन फॉलिक्युलर सेल सिक्रेट करतात आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन कॉर्पस ल्युटियम मधनं सिक्रेट होतं. आता कॉर्पस ल्युटियमला मगाशी सांगितलं होतं की आपण याला टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड म्हणतो. का म्हणतो, कारण जर फर्टिलायझेशन झालं तर कॉर्पस ल्युटियम जसेला तसा राहतो, प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करतो. पण इफ फर्टिलायझेशन फेल्स then corpus luteum degenerate, it converted into white mass and this white mass it is called as corpus albicans. And remember here, presence of corpus albicans in ovary it indicate failure of fertilization. जर corpus luteum चं कन्वर्जन corpus albicans मध्ये झालं म्हणजे याचा अर्थ ओव्हरी मध्ये corpus albicans तयार झाला का समजायचं फर्टिलायझेशन काय झालं, फेल झालं. So this is about the histological structure of testis.